नागपुर की यशोधरा नगर थाना पुलिस ने 1 साल से फरार चल रहे शातिर अपराधी को गिरफ्तार करने में बड़ी सफलता हासिल की है। पुलिस ने आरोपी की निशानदेही पर करीब 10,70,000 रुपए मूल्य के सोने के आभूषण बरामद किए हैं। आरोपी ने शहर के अलग अलग थाना क्षेत्रों में चोरी और घर चोरी की कई वारदातों को अंजाम दिया था। पुलिस से मिली जानकारी के अनुसार यशोधरा नगर पुलिस की टीम जब पेट्रोलिंग पर थी तभी गुप्त सूचना और तकनीकी जांच के आधार पर जाल बिछाकर कुंदन लाल गुप्ता नगर निवासी आरोपी मुबारक वकील बाबू शाह उम्र 21 वर्ष को हिरासत में लिया गया। आरोपी पिछले 1 साल से पुलिस की आंखों में धूल झोंक कर फरार चल रहा था। पुलिस कस्टडी से दौरान कड़ी पूछताछ में आरोपी ने अपने साथियों के साथ मिलकर कलमना और कोराडी थाना क्षेत्र से घर चोरी करने की बात कबूल की। पुलिस ने आरोपी के पास से छुड़ाए गए सोने के आभूषण जब्त किए, जिनकी कीमत 10,70,000 रुपए आकी गई। पुलिस अब इस मामले से जुड़े अन्य फरार आरोपियों की तलाश कर रही है। PS यशोधरानगर येथे CR 351/2025 कलम 305 331 3 331 4 हा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये 1 वर्षापासून फरार असलेला आरोपी मुबारक वकील बाबू शाह वय 21 वर्ष राहणार कुंदनलाल गुप्तानगर पोलीस ठाणे यशोधरानगर हा फरार होता। तर यांना जे आहेत आमचे DB पथकाचे कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली, तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तो भांडेवाडी येथे त्याच्या आईच्या घरी राहत असल्याची माहिती मिळाली। त्यांनी तिथे जाऊन त्याला सापळा लावून पकडले आणि त्याला विश्वासात घेऊन आणि सखोल तपास केला असता त्यांनी पोलीस ठाणे कोराडी, पोलीस ठाणे कपिलनगर आणि यशोधरानगरचे 2 घरफोड्या असे एकूण 5 घरफोड्या केल्याची कबुली दिली। त्याच्यामध्ये त्याच्याकडून 10,70,000 रुपयाचे सोने चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। त्याचे 3 साथीदार हे फरार असून त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। सदरची कामगिरी ही माननीय DCP श्री नित्यानंद झा साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रोहित ओवळ साहेब कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव नागे, पोलीस हवालदार राहुल बोंद्रे, पोलीस अंमलदार मनीष झरकर, संदीप वानखेडे, क्षितेश चौरसिया, भूषण रोजेवार, प्रवीण बोरकर सर्व आणि आशिष पेपराटे झोन 5चे सायबरचे यांनी केलेली आहे। सदरच्या याच्यामध्ये सोन्या चांदीचे 10,70,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अन्य आरोपी पकडल्यानंतर आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि आणखीन मुद्देमाल जप्त होण्याची शक्यता आहे।